राजीव गांधी पंतप्रधान होते, त्यांनी पहिल्यांदा भूमिका घेतली आणि त्यांचे डून स्कूल मधले मित्र, त्यांचं पण आता आत्मचरित्र बाहेर आलंय, आरिफ मोहम्मद खान यांनी, हे खासदार होते त्यावेळेला, राजीव गांधींचे मित्र, त्यांनी संसदेमध्ये हा सुप्रीम कोर्टाचा निकाल कसा इस्लाम विरोधी नाही हे असं मांडलं, अभ्यासाने मांडलं. आणि राजीव गांधींनी पण प्रथम पंतप्रधान म्हणून ठाम भूमिका घेतली की ते बरोबर आहे, योग्य दिशेने पाऊल आहे, करत करत ही वाटचाल समान नागरी कायद्याकडे जायची. मग भेटले केरळमधले GM बनातवाला, एक मुस्लिमांचं प्रतिनिधी मंडळ घेऊन. त्यांना राजीव गांधींनी वचन दिलं की मग आवश्यक तो बदल करू. तो बदल मे 1986 मध्ये झाला. तो म्हणजे हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय रद्द ठरवणारा. माझं पण म्हणणं आहे की मुस्लिम स्त्रीला पुन्हा गुलामीत टाकणारा मुस्लिम विमेन्स बिल असं त्याचं नाव आहे. आणि वक्फ बोर्ड स्थापन, घटस्फोटाचा प्रश्न असेल तर त्या स्त्रीनी फार तर त्या वक्फ बोर्डाकडे जा. कायद्यामधली सर्व पुरुष प्रधानताच आणि स्त्रीला समतेचं बरोबरीचं स्थान नाही हे चालूच राहिलं तर मग तो महाराष्ट्र आणि भारताचा प्रश्न अजूनही चालू राहतो. या 50 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाचं सुद्धा एक ठळक वैशिष्ट्य आणखी सांगावं लागेल. ते म्हणजे पूर्वी कधी नव्हता असा मध्यम वर्ग उदयाला आला आणि निर्माण झाला. तो मध्यम वर्ग सर्व जाती धर्म पंथ निरपेक्ष आहे. पण मग हे पण दिसतं की सध्या तरी तो मध्यम वर्ग नव्याने सापडलेल्या समृद्धीमध्ये मशगूल आहे. त्याला सामाजिक आणि राष्ट्रीय प्रश्नांबद्दलचं वगैरे काही घेणं देणं नाही. महाराष्ट्रापासून भारतापासून सगळ्या जगाचा इतिहास पाहिला तर कायम दिसेल की त्या त्या काळामधले जे क्रांती किंवा परिवर्तन आहे तिला कायम नेतृत्व आणि पहिला आवाज उठवणे हे मध्यम वर्गाने केलेलं काम. मला वाटतं कळायला अवघड नाही ही गोष्ट. जे अतिशय गरीब आहेत ते इतके पिचलेले असतात की मान वर करायची शक्तीच त्यांच्याकडे शिल्लक नसते. शोषणापायी रोजचा जगत राहण्याचा संघर्षातच त्यांची शक्ती संपत असते. ते कसा लढा उभा करणार? आणि जे ऑलरेडी श्रीमंत आहेत, सत्ताधारी जागांवर बसलेले आहेत, ते कशाला व्यवस्था, ज्या फांदीवर ते बसलेत ती फांदी तोडू आणि ज्या झाडावरनं ते सरपटत वर चढले त्या बुंद्यावर कशाला म्हणतील ते? अशा वेळेला पुढे होऊन लढा उभा करण्याचं आणि गोरगरीब बहुजन समाजाला बरोबर घेऊन परिवर्तन घडवण्याची ऐतिहासिक जबाबदारी मध्यम वर्गाकडे. मला वाटतं की ती शेवटच्यांदा मध्यम वर्गाने पाळली. आणीबाणीतला सत्याग्रह आणि आणीबाणी नंतर झालेली निवडणूक की ज्यामध्ये जनता पक्षाचा विजय झाला. त्या जनता पक्षाची वाताहत झाली. मला वाटतं मध्यम वर्गाने राजकीय सामाजिक जीवनाकडे पाठ फिरवली. सरळ तुम्हाला दिसेल की काळा पैसा, गुंडगिरी, जातीपाती, गुन्हेगारीकरण आणि हिंसकता राजकारणातली यानंतर डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये वाढत गेली. आणि मग एकमेकाचं बळ वाढवणारं सायकल आहे की जेवढं हे वाढत गेलं तेवढा मध्यम वर्ग दूर गेला. इकॉनॉमिक्स मधलं जसं प्रिन्सिपल असतं, बॅड मनी ड्राइव्स आउट गुड मनी, ते राजकारण आणि समाजकारणामध्ये सुद्धा लागू आहे. चांगली माणसं लांब जात गेली. मध्यमवर्गीय आहे, अभ्यासू आहे किंवा समाजकारणामध्ये मांडू म्हणतील, त्यांना स्पेस म्हणतात, जागा शिल्लक नाही राहिली. त्यांची नजर गेली अमेरिकेकडे, कॅलिफोर्निया. जमलं नाही तर कॅलिफोर्नियाकडे डोळे लावत पण इथे, आणि ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग निर्माण करायचा प्रयत्न करू. जागतिकीकरणानंतर तर संपत्तीमध्ये निश्चित वाढ आहे, दरडोई उत्पन्नामध्ये निश्चित वाढ आहे, आणि ज्यांची आधुनिक तंत्रज्ञानावर पकड आहे अशा सर्व जाती धर्म पंथांच्या मध्ये मोठा पैसा आला. 2 वाक्य बोलायची ज्याची अक्कल नाही त्याला कॉल सेंटरवर जॉब पण मिळतंय आणि ते एकदम 13, 14, 15 हजार कमवायला पण लागतंय. त्याला समजत नाही त्या एवढे 15 हजाराचं घेऊन, 15 तरी कमीच सांगतोय. सॉफ्टवेअर मधलं थोडं समजत असेल तर 50 हजाराच्याच भाषेत बोलायचं. ते 50 हजार घेऊन करायचं काय? दारू प्यायची. नाही ते बेकार, नाही ते धंदे करायचे आणखी. तर मग पुस्तकं घे, वाचन कर, संगीत गोळा कर. हे तुझे आलेले 4 पैसे कुठल्या तरी चांगल्या कामाला दे. सिंधुताई जसं काम करतायत, कुठल्या त्या आधी विजयाताई लवाटे करत होत्या. हे जे वैभव आहे महाराष्ट्राचं सुचत नाही, वाटत नाही. उपभोगांच्या मध्ये मशगूल झालेला मध्यम वर्ग यांनी राजकीय सामाजिक जीवनाकडे पूर्ण पाठ फिरवली. लांब झालं नकोय. मतदानाच्या दिवशी दिसून येतं की ज्या मतदान केंद्रावर सुशिक्षित मध्यम वर्ग जास्ती तिथे मतदानाचं प्रमाण सर्वात कमी. कारण सगळेच पक्ष वाईट आहेत, सगळेच पुढारी बेकार आहेत. कोणाला मत द्यायचंय? माझ्या लेखी मतदानाचा दिवस सुट्टीचा दिवस असतो. लोणावळा, महाबळेश्वर, उटी, माथेरान, जमलं तर स्वित्झर्लंड.
लोकशाही मधला जो एक बेसिक हक्क आहे तो सुद्धा जर मी बजावत नसेल तर ह्या देशाला चांगलं सरकार मिळावं म्हणण्याचा सुद्धा मला हक्क नाही. पण सुशिक्षित मध्यम वर्ग पूर्ण त्यापासून दुरावलेला, त्या प्रमाणामध्ये सामाजिक चळवळी सुद्धा दुबळ्या होताना सुद्धा दिसतात आणि अक्षरशः आत्मतृप्त, आत्ममग्न, उपभोगांच्या मध्ये मशगूल हे कमी अधिक प्रमाणामध्ये आत्ताचं चित्र दिसेल. उद्या बहुधा आपण सांस्कृतिक जीवन पाहणार, त्याच्यात कदाचित पाहू टीव्ही, त्यावरचे वेगवेगळे कार्यक्रम. काय लायकीचे कार्यक्रम आहेत? कोर्टाला आदेश इश्यू करायला लागतो की प्राईम टाइम 9 वाजता हे असले कार्यक्रम दाखवू नका, बहुधा रात्री नंतर दाखवा, म्हणजे मग तरुण मुलं आधी झोपून घेतील आणि रात्री 12 नंतर टीव्ही समोर बसतील. तर प्रश्न असा आहे की हे चॅनल दाखवतात का अशा प्रकारचे कार्यक्रम? टीआरपी रेटिंग नावाचं लफडं आहे. म्हणजे तो कार्यक्रम पाहणार आहे, कारण त्या टीआरपी रेटिंग नुसार चॅनलला ऍडव्हर्टिजमेंट मिळणार, तो रेव्हेन्यू मिळाला तर चॅनल चालणार. त्यामुळे हे सगळे धंदे दाखवत बसले पाहिजेत. खरोखर मी सांगत आलो, एक दिवशी चीननी अवकाशामध्ये मनुष्य सहित अवकाश यान सोडलं. खरं म्हणजे भारताच्या लेखी सुद्धा ती बातमी महत्वाची. पण त्या दिवशी करिश्मा कपूरचं लग्न होतं आणि आपल्या सर्व चॅनल्सवर करिश्मा कपूरचं लग्न लाईव्ह ऑनलाईन दाखवत होते. आत्ता काय चालू आहे असं सगळं, की आत्ता त्या लग्नात, आत्ता ती काहीतरी बहुधा त्या असं सेहरा बांधून आली, तिचा नवरा घोड्यावर बसून आला का, असेच सगळे दाखवत होते. सभ्यतेच्या मर्यादा सांभाळून मी म्हणलोय की चॅनलचे आभार मानले पाहिजेत की त्यांनी रात्री 9 नंतर प्रक्षेपण थांबवलं. देशाकरता महत्वाचं काय आहे आणि समाजासमोर काय मांडलं पाहिजे याऐवजी जर या प्रकारचा थिल्लरपणा, उथळपणा, बाष्कळपणा मांडला जात असेल, कुठेतरी प्रश्न आपल्यापर्यंत येऊन भिडतो की ते का मांडतायत. कारण त्यांच्या मार्केट सर्व्हेमध्ये कुठेतरी दिसत असलंच पाहिजे की हे असलं मांडलं तर टीआरपी रेटिंग वाढतो आणि ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज टीआरपी रेटिंग विचारणार आहेत, त्यानुसार देणार आहेत रेव्हेन्यू. म्हणून हे दाखवा, आपल्यापर्यंत येतं. कोणत्या घरांमध्ये टीव्ही आहेत, ते पण कलर टीव्ही आहेत, आणि कोणती घरं संध्याकाळच्या वेळी मिटक्या मारत तेच बघत बसलेले असतात आणि बघताना काय बघतात म्हणून ही असली बंकच दाखवणार. मध्यम वर्गाची सुद्धा ऐतिहासिक जबाबदारी बनते की सर्व प्रकारच्या राजकीय सामाजिक परिवर्तनांच्या मध्ये पुढारलेला पाहिजे आणि समाजाच्या सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करण्याची पाहिजे. ज्या देशातला मध्यम वर्ग ती ऐतिहासिक जबाबदारी नाकारतोय त्याचं भवितव्य काळवंडायला सुद्धा मदत होते. ते भवितव्य काळवंडण्यामध्ये सिंहाचा वाटा आपण ज्या मुद्द्याने सुरुवात केली त्याच मुद्द्याचा मी राखून ठेवला शेवटाकडे तोच, वाढती जातीयता आणि जातीपातींचे लढे आणि एका जातीने दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष पसरवायचा की जो रस्ता हिंसाचाराकडे जातो. खरोखर महाराष्ट्राचा गेल्या 60-70 वर्षांमधला सामाजिक इतिहास पाहिला तर दिसून येईल की सर्व जातींशी भांडणं लावण्याचे उद्योग अनेक नालायकांनी केले. नाईलाज म्हणून चातुर्वर्ण्याच्या भाषेत बोलायचं तर प्रत्येक जातीचे उरलेल्या सगळ्या जातींशी म्हणून भांडणं निर्माण करण्यात आलेली. या महाराष्ट्रामध्ये गेल्या 60-70-80 वर्षात ब्राह्मणेतर वाद झाला आणि झाला म्हणजे संपलाय का, संपलेला नाही, त्या वेळच्या सोयीनुसार तो अजूनही वापरला जातो. काकासाहेब गाडगीळ आणि केशवराव जेधे मिळून म्हणायचे की आम्ही हा महाराष्ट्रातला ब्राह्मणेतर वाद गाडलेला आहे, सगळे एकत्र आलेलो. पण ते फसफस्त भूत अंगावर येतच ना, बॉम्ब मानगुटीवर स्वार व्हायला परत केव्हाही सोयी गैरसोयी. तेव्हा ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर हा संघर्ष महाराष्ट्रात झाला, अजूनही चालू असतो. मराठा विरुद्ध बिगर मराठा अजूनही चालू असतो. सुधाकरराव नाईकांनी शरद पवारांच्या नेतृत्वाविरुद्ध जे बंड केलं त्याला त्यांनी खुल्ला शब्दरचना दिली होती की हे महाराष्ट्राच्या सत्तेवर मराठा लॉबीचं फार डॉमिनेशन आहे, सर्व बिगर मराठांनी एकत्र येऊन ते मोडायला पाहिजे. म्हणजे मराठा विरुद्ध, आणि ते अजूनही आता सोयी गैरसोयीनी त्या मतदारसंघानुसार असं मराठा विरुद्ध बिगर मराठा, दलित विरुद्ध दलित आहे तर पृष्ठभागाखाली कुठेतरी सातत्याने तो संघर्ष चालूच असतो. महाराष्ट्राच्या समाज व्यवस्थेमध्ये चातुर्वर्ण्याच्या शब्दरचनेत सांगायचं तर न झालेला एकच वाद तो म्हणजे वैश्य विरुद्ध वैश्येतर. कारण की कळवण्यास अत्यंत दुःख वाटते की मराठी समाज व्यवस्थेमध्ये वैश्य नावाचा समाज घटकच नाही.
म्हणजे मुख्यतः व्यापारी वर्ग, आर्थिक क्षेत्रामधला वर्ग, मराठी वर्ग, तर वैश्य विरुद्ध वैश्य तर नावाचं नाहीच, पण बाकी जातींचे सगळे लढे आम्ही करतो. बरं, ते जातींच्या लढ्यांना एक प्रादेशिक सुद्धा कलर असतो त्याला. पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध मराठवाडा. बरं, म्हणून मग विदर्भ मराठवाड्याचं तरी पट्ट काय एकमेकाशी, तर ते विदर्भ विरुद्ध मराठवाडा पण असतं. मग पश्चिम महाराष्ट्राकडे आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचं पट्ट काय एकमेकाशी, पुणे विरुद्ध मुंबई असतं. एवढ्यावर नाही संपत, पुणे विरुद्ध सातारा असतं, पुणे विरुद्ध कोल्हापूर असतं. आपल्याला लॉ ऑफ ट्रान्झिटिव्हिटी ऐकून वाटेल की ज्या अर्थी पुणे विरुद्ध सातारा आणि पुणे विरुद्ध कोल्हापूर, तर सातारा कोल्हापूर तरी एका बाजूला पाहिजेत का, तर तो छत्रपतींच्या गादीच्या फाटाफुटीचा वारसा अजूनही चालू राहतो. त्यामुळे सातारा विरुद्ध कोल्हापूर पण असतात. तरा प्रत्येकाची वेगवेगळी. जाती जातींचे जे लढे लावले त्यामध्ये त्या त्या जातीचं तरी एकत्र नीट असतं का. मराठा दुर्दैवाने नाईलाजाने परत की जात या अर्थाने म्हणायची तर मग सगळा मराठा तितुका मिळवावा, समर्थ रामदासांना घाला खड्ड्यात वाटल्यास, पण जात म्हणून मराठ्यांना संघटित करायचं होतं का ते. दिवस मावळाच्या आत 96 कुळी विरुद्ध 92 कुळी. माझ्या पोरीला विहिरीत टाकेन पण तुला नाही देणार. आणि त्यामध्ये कुणबी मराठा नावाचा जो समाज घटक आहे तो सांदीत कुठेतरी सापटीत सापडलेला असतो. पश्चिम महाराष्ट्रातला मराठा विदर्भातल्या कुणबी मराठाला मराठा नाही. आता रोटीचे व्यवहार चालतात सर्व, पण बेटीचे व्यवहार, संस्कृतीचा निर्णायक निकष कुठे काय चालेल. म्हणजे पुन्हा त्या एकदा जातीचं लॉजिक स्वीकारलं की जाती अंतर्गत सुद्धा फाटाफूट चालू राहते, ती अनंत काळपर्यंत शेवटपर्यंत चालू, ती माणसामाणसातल्या फाटाफुटीपर्यंत सुद्धा आहे. दलित चळवळ, दुर्दैवाने जो दलित समाज घटक आहे त्या सर्वांना संघटित करू शकली आहे काय. तर बोचरं वाटलं तरी वस्तुस्थिती उरते की रिपब्लिकन चळवळी मुख्यतः बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर नवबौद्ध झालेला पूर्वाश्रमीचा महार समाज. अण्णाभाऊ साठेंना जे गुरुस्थानी ठेवतात ते मानत नाहीत रिपब्लिकन पक्षाला. माझ्या काळात तसं होतं. मी वाढत्या वयामध्ये अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचलं. अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पण होते. साधू, फकीरा, वारणेचा वाघवर नंतर चित्रपट निघालेला आहे. लहानपणी वाचताना जन्मात कधी वाटलं नाही की किती कुठे जातीपातींचं भांडण आहे. अण्णाभाऊ साठे म्हणजे मातंग समाजाचा नेता. अण्णाभाऊ साठे थोर, 1 ऑगस्ट त्यांचा जन्मदिवस सर्वांनीच साजरा करावा. पण जे कुसुमाग्रजांच्या कवितेमध्ये आपण आपल्याच प्रत्येक महापुरुषाला सुद्धा त्या एकेका जातीपातीमध्ये नेऊन बसवतो. दलित समाजाची सुद्धा एकत्रित संघटना आणि तो दलित समाज मिळून एकत्र होत नाही, कारण जातीचं लॉजिक स्वीकारलं की जातीपातींची फाटाफूट. नवबौद्ध म्हणतो मी जास्ती वरचा आहे, जो मी धर्मांतर केलं नाही असा महार असेल तर तो खालचा. तो महार म्हणतो चांभार खालचा, तो चांभार आणखीन म्हणतो मातंग कुठले. एकत्र फाटाफूट. जाती व्यवस्थेचं लॉजिक हेच फाटाफुटीचं लॉजिक आहे. आणि सामाजिक अभिसरणासाठी जो कोणी जात हा घटक मानतो आहे तो देशाचा आणि त्या जातीचं सुद्धा तोटाच करतोय. ब्राह्मण समाज, माझं म्हणणं आहे एक समान संकट अंगावर आल्यामुळे बऱ्याच प्रमाणात ब्राह्मणांनी आपल्या आपसातल्या जातीपाती मिटवल्यात. नाहीतर ते देशस्थ कोकणस्थांचं काय नीट सरळ नसतंच आहे पर्वापर्यंत आपसा. त्या लफड्यामध्ये सांदीमध्ये मध्ये कराडे नावाचे ब्राह्मण सापडलेले असतात. ते आपण इकडं तर कराडे ब्राह्मणांची मूळ गावं कोकणातलीच. सामाजिक इतिहासामध्ये जे कोकणस्थ ब्राह्मण म्हणून ओळखले जातात त्यांना पूर्वी देशस्थ ब्राह्मण म्हणायचे नाही. शिवाजी महाराजांच्या प्रशासनावर प्रभुत्व मानायचं आलं, जातीने सांगायचं तर ते देशस्थ ब्राह्मण होते. त्या काळामध्ये त्यांनी जात पंचायतीने निकाल दिले की कोकणस्थ ब्राह्मण हे ब्राह्मणच नाही. म्हणून पेशव्यांच्या उदयानंतर कोकणस्थ ब्राह्मणांनी देशस्थांना नीट चेचला. म्हणजे फसफसणारे जातीपातींचे भेद आम्ही ते विसरून वर उठणार आहोत का की जे नवं जग बनतंय आणि काहीतरी इतिहासापासून धडा घेणार आहोत का. मला फार धावताना वेगात म्हणावं लागणार आहे, पण अनेक प्रसंगी अवघड वाटलेले मुद्दे तुम्ही त्या वेगात ऐकलेत म्हणून सांगतो. आणि त्याची एक पार्श्वभूमी ती गेल्या 2-3 दिवसात बोलून मांडलेली आपल्यासमोर. संतांनी अध्यात्माच्या प्रांतात समाज एकत्र केला आणि वारकरी संस्कृती दिली. तिचं बळ घेऊन शिवाजी महाराजांनी धारकरी संस्कृती निर्माण केली, पण तिच्यामध्ये समतेचं मूल्य आहे. म्हणून महाराष्ट्राने देशभर पराक्रम केला आणि केवढा प्रचंड केला तर शिवाजी महाराजांच्या मागे 27 वर्ष महाराष्ट्र औरंगजेबाशी लढला. औरंगजेबाला अफगाणिस्तान आणि काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत शत्रू शिल्लक नव्हता असा काही काळ आहे मधला.
औरंगजेबाने आदिलशाही पण संपवली, कुतुबशाही पण संपवली. औरंगजेब धर्मांधच होता, पण तो सुन्नी होता. आदिलशाही आणि कुतुबशाही सत्ता शिया होत्या, त्या पण त्याला मान्य नव्हत्या. फक्त मराठ्यांचा प्रतिकार उरला. आणि कोण उरले? पहिले संभाजी महाराज. खरोखर वडिलांनी इतके नव्हे, जास्ती पराक्रमी. 9 वर्ष औरंगजेबाला एकही विजय मिळाला नाही. संभाजी महाराज होते तो. पकडले गेले, हाल हाल करून मारले गेले, म्हणून छत्रपती राजाराम झाले. रायगड पडला, जिंजीला गेले. नुसता जिंजी 9 वर्ष लढवला, परत आले. इसवी सन 1700 हे वर्ष असं आहे की जेव्हा राजाराम महाराज पण गेले, एकही किल्ला मराठ्यांच्या ताब्यात नव्हता. त्यावेळेला ताराबाईंनी सूत्र हातात घेतली आणि एक फरमान काढलंय, पाठ करून ठेवलं पाहिजे महाराष्ट्राने सगळं, असं ताराबाईचं फरमान आहे. पती गेला, मुघल सर्व शक्तीनिशी तुटून पडले. संताजी धनाजी होते आणि एकत्र लढत होते. ताराबाईंनी सूत्र हातात घेतली, अष्टप्रधान मंडळ तिच्या बरोबरीने उभं राहिलं. ताराबाईंनी फरमान काढलंय की आपल्याला मुघल साम्राज्यावर प्रतिहल्ला चढवायचा. आणि ताराबाईने एखाद्या सरदाराला काम आखून दिलं की भोसले घराण्याची एक शाखा फत्तेसिंग भोसले, तुम्ही कर्नाटकावर स्वारी करायची. दुसरी आणखीन एक शाखा जी नंतर नागपूरकर भोसले म्हणून प्रसिद्ध आहे, तुम्ही नागपूर आणि तिथून पूर्व भारतावर चाल करायची. आधी सरदार दाभाडे, आणि सरदार दाभाड्यांचा वंश पानिपतच्या लढाईमध्ये संपला, म्हणून गायकवाड बनले बडोद्याचे सरदार. आणि सरदार दाभाड्यांना ताराबाईचं फरमान की तुम्ही गुजरातच्या दिशेने स्वारी करा. एक पवार घराण्याची शाखा, तिला आदेश की तुम्ही बुऱ्हाणपुरावरनं मध्य भारत आणि माळव्यावर स्वारी करा. काय पाहिजे? काळीज फरमान काढायला. महाराष्ट्र लढला, एकसंधपणे लढला. जातीपाती पण आडव्या आल्या नाहीत आणि स्त्री पुरुष पण आडवे आले नाहीत. औरंगजेब मेला, खचून मेला. ते औरंगाबादला, खुलताबादला औरंगजेबाची समाधी आहे. एकदा अशीच पाहत असताना कोणतरी आमचा मित्र म्हणला की औरंगजेबाची समाधी इथून काढून टाकली पाहिजे. कशाबद्दल आपण ठेवली? मी म्हटलं तू काय येडा आहे काय? औरंगजेबाची समाधी उलट ठेवली पाहिजे, कारण उभ्या जगाने पाहिलं पाहिजे की महाराष्ट्राने त्याला इतकंच काय. तो जो महाराष्ट्र 27 वर्ष लढला औरंगजेबाशी, तो औरंगजेब मेल्यावर त्याच्या वारसांमध्ये अर्थात दिल्लीच्या गादीसाठी लढा चालू झाला. दक्षिणचा सुभेदार होता फर्रुखसिंह, तो निघाला उत्तरेला. त्याच्या कैदेत शाहू, छत्रपती शाहू आणि त्यांची आई म्हणजे महाराणी येसूबाई त्याच्या कैदेत होत्या ना, रायगडवर सापडले तेव्हापासून, 1689 पासून. तर फर्रुखसिंह निघाला उत्तरेकडे. त्याला भीती वाटत होती की हे मराठ्यांना असंच सोडलं आणि आपण निघालो उत्तरेकडे तर आपण दिल्लीत पोहोचायच्या आधी मराठे पोहोचतील. म्हणून तो म्हणला आता काय करू. त्याच्या कोणीतरी शहाण्या दूतांनी, प्रधानांनी त्याला सांगितलं की तुझ्या कैदेमध्ये जो मराठ्यांच्या स्वराज्याचा जो वारसदार आहे त्याला सोड, आणि मग मजा बघ काय होते. तर बुऱ्हाणपूर मुक्कामावरून फर्रुखसिंहनी शाहू आणि येसूबाईला सोडलं. आणि जो महाराष्ट्र मुघल सत्तेशी एकसंधपणे लढत होता त्याच्या एका रात्रीत उभ्या चिरफळ्या पडल्या. कॉन्स्टिट्युशनल प्रॉब्लेम, डेडलॉक म्हणावं तर शाहू हा छत्रपती पदाचा वारसदार होता. हे तत्कालीन समाज आणि कायद्याचे संकेत म्हणले तर काही चूक नाही. पण महाराणी येसूबाईचं, ताराबाईचं म्हणणं होतं गेली 7 वर्ष मी सांभाळलंय, तिचा मुलगा तोही तिने मामनजींच्या आदराप्रित्यर्थ आपल्याही मुलाचं नाव शिवाजीच ठेवलेलं होतं. तिचं स्वप्न होतं की छत्रपतीच्या गादीवर शिवाजी बसेल. बुऱ्हाणपूर मुक्कामावरनं शाहूनी फरमान पाठवलं सगळ्या मराठा सरदारांना. दुफळी माजली, दुफळी माजली. 27 वर्ष जे मुघल त्यांचं सर्व सैन्य, सर्व तोफखाना सर्व घेऊन लढू हरवू शकले नाहीत, त्यांना एक फरमान, दुफळी माजली. आणि ती दुफळी सर्व प्रकारच्या फसफसत जातीपातींचे भेदान सकट वर उसळून आली असे आहे. त्यावेळेला संताजी आधी गेलेला होता. संताजी ते दुफळी पायीच गेलेला होता. धनाजी सरसेनापती होते. धनाजीचा मुलगा चंद्रसेन जाधव खटाव तालुक्यामध्ये शिकारीला गेलेला. तो एका हरणाचा पाठलाग करत होता. ते हरिण शिरलं दत्ताजीराव खटावकर या सरदाराच्या तंबूत. तसाच घोड्यावर बसलेला चंद्रसेन जाधव त्या तंबूत शिरला. ते हरिण बरोबर त्या ह्याच्या मागे जाऊन उभं राहिले दत्ताजीराव खटावकराच्या. तो चंद्रसेन जाधवला म्हणला माझा तंबू, उतर खाली. चंद्रसेन जाधव म्हणला कोणाशी बोलतो माहिती का तुला? तो म्हणला कोण असेल तुझ्या घरचा? चंद्रसेन जाधव म्हणला मी त्या हरणाची शिकार करत होतो.
दत्ताजीराव खटावकर म्हणला ते आता माझ्या तंबूत आलंय. भांडण. दत्ताजीराव खटावकरनी चंद्रसेन जाधवला कैदेत टाकला. त्यामुळे पिसाळलेला धनाजी जाधव सगळं सैन्य घेऊन चालून निघाला. याला मारतो. त्याचे अकाउंट सेक्शनचा प्रमुख होता बाळाजी विश्वनाथ, धनाजी जाधवाचा. बाळाजी विश्वनाथ धनाजी जाधवांना म्हणला की युद्धाच्या आधी मला संधी दिली तर जरा मिटवू आपण. वेळ संपत जाताना मला वेगाने दिसतेच आणि एका फार महत्वाच्या मुद्द्यापाशी येऊन थांबायचं आहे. एवढं सांगतो की पुढचे जातीपातींची भांडणं मिटवून मराठ्यांचं सर्व राजकारणाला दिल्लीची दिशा दाखवायची आणि महाराष्ट्र आणि शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करायला लढायचं. ही राजकारणाला दिशा बाळाजी विश्वनाथने दिली आणि ती थोरल्या बाजीरावनी चालू ठेवली पुढे. जातीपाती नाही पाहिलेलं त्याच्या. थोरल्या बाजीरावच्या नेतृत्वाखाली उदाजी पवार, राणूजी शिंदे, मल्हारराव होळकर, सांगावीत तेवढी घराणी वेगळे, यांनी स्वतः नाही जातीपाती पाळल्या. हा घोड्यावरच बसून जेवायचा अशा कहाण्या. दिसायला एवढा देखणा की निजामाच्या स्त्रिया सुद्धा त्याच्यावर भांडलेल्या असं बाजीरावचं वर्णन आहे. बाजीराव आयुष्यामध्ये 140 लढाया लढला, 140 लढाया जिंकला. जगाच्या इतिहासामध्ये 2 किंवा 3 सेनापती निघतील की जे एकही लढाई हारले नाहीत. असा त्यांनी स्वप्न दिलं की ते संपवूच, मुघल बादशाहीलाच संपवू आपण. माझ्या मोहापाई म्हणतोय की आली आपली वेळ संपत, पण हा छोटा किस्सा सांगितल्याशिवाय एक आहे शेवटचा मुद्दा. बाजीराव काही सैनिकांच्या निश्चित नीरा नदीच्या काठावर नदी ओलांडून शेतांमधनं चालला होता. ते एक तगडं पोरग 16 वर्षाचं असेल, मुंडाचं गुंडाळून उभं होतं, ते मध्ये आलं. म्हणलं ए शेतात घालायचं नाही घोडा. बाजीराव हसला, पण त्याच्या बरोबरचे सैनिक होते ना, त्यांनी ह्या पोरावर आवाज चढवला. ए तुला माहितीये का कोण आहे, कोणाशी बोलतो? तो पोरगा पण मराठीच की. तो म्हणला ए कोणी असेल, माझ्या शेतात घोडं घालायचं नाही, पेरण्या आत्ता झालेल्या आहेत. तर ती घोडी फुरफुरत होती म्हणजे पोरग पुढे झालं आणि त्यांनी बाजीरावच्या घोड्याचे लगाम पकडले असेल. बाजीरावच्या जागी दुसरा कोणी असता तर त्यांनी या पोराला मारलाच असता. बाजीराव हसला, घोड्यावरनं खाली उतरला, त्या पोराला जवळ केलं, म्हणला मला तुझं घर दाखव, मला तुझ्या घरी यायचं. हा मुलगा त्याला घेऊन गेला घरी. घरी या मुलाच्या आई वडिलांना बाजीराव म्हणला की पोरग तेजस्वी आहे, मराठ्यांच्या दौलतीची सेवा करायला मला एक पोरग पाहिजे. घराने पण दिलं. तो मुलगा म्हणजे महापराक्रमी सेनापती मल्हारराव होळकर. कान्होजी आंग्रे हिंदवी स्वराज्याच्या लढाईला सामील व्हायला तयार नव्हते. बाळाजी विश्वनाथांनी त्याला वळवलं आणि बघता बघता भारतभर मराठे पोचतायत, पण जातीपातींची भांडणं उफाळून. कान्होजींच्या मागे संभाजी आणि तुळाजी आंग्रे पेशव्यांचं नेतृत्व मानायला नाही म्हणले. त्यावेळी बाजीरावाचा मुलगा म्हणजे नानासाहेब पेशवा पेशवे होते. नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने आंग्र्यांचा आरमार बुडवलं. संभाजी आणि तुळाजी आंग्रे आधी आपसात भांडले. ते पेशव्याचं नेतृत्व मानत नाहीत म्हणून पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने आंग्र्यांचं म्हणजे कुणाचं, मराठ्यांचा आरमार. कान्होजी आंग्रेंच्या नेतृत्वाखाली पश्चिम किनाऱ्यावर दुसऱ्या एकाही नाविक शक्तीची हिंमत नव्हती हिंदवी स्वराज्याच्या वाट्याला जायची. कान्होजी आंग्रेंनी सर्वच्या सर्व नाविक शक्तींचा पराभव केलेला आहे. उभ्या मध्ययुगाच्या इतिहासात एक तर नाविक दल उभा करणारा एकच दूरदृष्टीचा नेता ते म्हणजे शिवाजी महाराज. आणि भारतीय नाविक दलाने त्यावेळच्या जगातल्या नाविक दलांचे पराभव केले अशी एकच ताकद, ती म्हणजे मराठ्यांचा आरमार. ते बुडवलं नानासाहेब पेशव्यांनी. इंग्रज हसले असते. पश्चिम किनारा इंग्रजांना मोकळा झाला. मग मराठे अटकेपार जाऊन आले 1757. ते सांगितलेलं पत्र मी, पण नानासाहेब पेशव्यांनी सांगितलं इकडे नवा शत्रू इंग्रजांच्या रूपाने तर परत या. राघोबा दादांनी परत येताना दत्ताजी शिंदेना काम सांगितलं की आता आपल्याला हिंदुस्थानात म्हणजे विंध्याच्या उत्तरेला एकच शत्रू शिल्लक आहे, नजीब खान रोहिला, त्याला संपव. पण त्याचा युद्धात पराभव केल्यावर त्याच्याकडनं नदीवर पूल बांधण्याची कला शिकून घे. आणि राघोबा दादा पुण्यात परत आले. दत्ताजी शिंद्यांची सर्व फौज घेऊन निघाले. त्यांना मल्हारराव होळकरांनी अडवलं आणि विचारलं कुठे चाललं. दत्ताजी शिंदे म्हणले पेशव्यांनी सांगितलेलं काम आहे, नजीब खानचा बंदोबस्त करायचा आहे. मल्हारराव होळकर म्हणले काय वेडा का तू, उभ्या हिंदुस्थानात पेशव्यांना आता एकच शत्रू शिल्लक आहे, त्यालाही संपवला तर आपल्याला पेशव्यांची धोत्र बडवावी लागतील.
म्हणून दत्ताजी शिंदे गेले नाहीत आणि नजीब खान रोहिल्यांनी अहमद शाह अब्दालीला संपर्क केला. सप्तीमध्ये दत्ताजी शिंदेच सापडले. आधी शुक्रतालला झालेली लढाई, शाह शुजा, मुसळधार पाऊस, नदीवर पूल बांधण्याची कला मराठ्यांच्याकडे नव्हती कारण नजीब खानला सोडलेला होता. त्यामुळे मराठे कचाट्यात सापडले. पराक्रमाने लढले, पराक्रमात महाराष्ट्र कधीच कमी नव्हता, पण दत्ताजी शिंदे पण मारले गेले. मराठ्यांच्या इतिहासातली ती इतिहास प्रसिद्ध कहाणी की ते जमिनीवर पडलेले हत्तीवर बसलेला शाह शुजा येऊन विचारतो क्यों पटेल अब भी लढोगे, आणि दत्ताजी शिंदे म्हणतात बचेंगे तो और भी लढेंगे. पानिपतावर लढाई उभी राहिली. आदल्या दिवशी युद्धाचा एक व्यूह ठरला होता. सदाशिवराव भाईंनी तो शेवटच्या क्षणाला बदलला. मल्हारराव होळकरांना तो मान्य नव्हता. 14 जानेवारी 1761च्या सकाळी लढाई चालू होताना मल्हाररावांवर काम दिलं होतं उजवी फळी सांभाळायची. सगळं सैन्य घेऊन बाहेर पडले. युद्ध चालू होतानाच एक बाजू लंगडी पडली. तरी मराठे 4 वाजेपर्यंत पानिपतची लढाई लढत होते आणि जिंकत होते, ती गोष्ट वेगळी. एडिक्ट कट 1802 उत्तर भारताच्या राजकारणामध्ये यशवंतराव होळकर इंग्रजांना हरवत होता. पार गुजरात पासून पाठला करत यशवंतराव होळकरांनी सपाटून हाणत ईस्ट इंडिया कंपनीचा सेनापती मालकम दिल्लीपर्यंत नेला. होळकरांच्या सैन्याने दिल्लीला वेढा घातलेला होता. इथं होता दुसरा बाजीराव. त्याला त्याच्या पॉवरची खात्री नव्हती. उत्तर हिंदुस्थानमध्ये यशवंतराव होळकर जसा लढाईत लढत आणि जिंकत गेला तशी शिंद्यांच्या मनामध्ये जळजळ. महादजी गेलेले होते. अमृतराव शिंदे होता, त्याला जळजळ की हा यशवंतराव होळकर फार मोठा होतोय, शिवाय जाती वेगळ्या. दुसऱ्या बाजीरावांनी शिंद्यांना उचकवलं की यशवंतराव होळकर तिकडे दिल्लीत आहे तेव्हा तू इंदूरवर छापा घाल. का? कारण यशवंतराव होळकर पॉलिटिकली फार पॉवरफुल होतोय. तो असा जर पॉवरफुल होत राहिला तर उद्या मुख्यमंत्री पदावर तो दावा सांगेल, आत्ताच त्याचे पाय. म्हणून यशवंतराव होळकर लढतोय इंग्रजांशी. शिंद्यांच्या फौजेने येऊन इंदूरवर हल्ला केला, जाळलं. खरोखर नंतर मालकमनी स्वतः इतिहास लिहिलाय, त्यात मांडलंय की एक दिवस असा आहे की आता आणखी 2 दिवस तर मग सकाळी शरणागती, कारण सगळं किल्ल्यातलं आणि दिल्लीच्या किल्ल्यात बंद होता, सगळं अन्नधान्य संपलेलं होतं, दारुगोळा संपला होता, बंदुकीची एकही गोळी शिल्लक नव्हती. शरणागतीचं निशाण आता दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवायचं. बघतो तर आदल्या रात्री यशवंतराव होळकर सर्व फौजफाटा उचलून गेलेला होता. कुठे गेला? इंदूर लुटलं शिंद्यांनी कळल्यामुळे वेडापिसा झालेले यशवंतराव होळकर 40,000चं घोडदळ घेऊन इंदूरवर आले. तो निघाल्याचं कळलं. अमृतराव शिंदे घाबरला. पेशव्यांच्या आश्रयाला पुण्यात आला. यशवंतराव होळकरांनी इंदूर बघितलं, जाळलेलं होतं, म्हणून तो तिथून तसाच सुसाट आला घोडदळासहित पुण्यात. दुसरा नादान बाजीराव तो घाबरला. त्याला वाटलं हा आता आपल्याला जाळून बेचिराग करणार, म्हणून दुसरा बाजीराव उठला आणि ईस्ट इंडिया कंपनीकडे गेला. 31 डिसेंबर 1802 त्यांनी मराठ्यांचं सार्वभौमत्व इंग्रजांच्या घशात घातलं. कशाने झाला परत? शिंदे लढले तेव्हा होळकर नाही लढले, होळकर लढले तेव्हा भोसले नाही लढले, भोसले लढले तेव्हा पेशवे नाही लढले. त्यामुळे शेवटी जेव्हा केव्हा दुसरा बाजीरावाला अक्कल सुचली लढाल, दुसरं कोणी शिल्लकच नव्हतं. गायकवाडांनी तडजोड 1795 आधीच शिकलेली होती. जातीपातींच्या फाटाफुटी पायीच पराभव होतोय, हे एवढं जरी आपण शिकलो तर उद्याचा महाराष्ट्र मोठा होणार आहे. मला म्हणायचं बाकीचे शिकतील न शिकतील, आपण शिकूयात आणि कसा आहे.